तो हायवे माझ्या आणि सुभाष बापूंच्या दोघांच्या मतदारसंघात येतो आणि प्रणिती शिंदेच्या मतदारसंघात येतो. प्रणिती शिंदेना ही सवय झाली अलीकडे, जे काय काय होत नाही ते भाजपमुळे होत नाही आणि काही झालं तर पटकन श्रेयासाठी त्याच्यावर स्टेटमेंट करायचं. ह्या मागील जवळपास 2023 पासून माझा फॉलोअप आहे. या संबंधित माझं केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांसोबत वारंवार पत्रव्यवहार आहे आणि सुभाष बापूंचाही आहे. सुभाष बापूंना ज्या दिवशी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचा पत्र आला त्याच दिवशी मलाही मंजुरीचं पत्र सेम डे मलाही आला आणि पहिल्यांदा ह्याची पोस्ट जे सार्वजनिकरित्या जे मी केली मी पोस्ट केल्यानंतर प्रणिती शिंदेना कळलं, तू पण माहिती नव्हतं. आणि प्रणिती शिंदेनी डीपीआरची काम प्रोसेस पुढे गेल्यावर डीपीआरची वर्क ऑर्डर निघाल्यावर त्यांना कुठून तर कोणकोण लागले की हे काम होणार आहे. तुम्ही बघितलं तर डेट तुमच्या लक्षात येईल की डीपीआरच्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर प्रणिती शिंदेचं निवेदन गडकरी साहेबांनी दिलंय. त्यामुळं श्रेयवादासाठी प्रणिती शिंदे धडपडत आहेत, आम्ही बिलकुल नाही. माननीय आमदार बापू असतील, मी असतील, आम्ही दोघांनाही हा प्रश्न लावून धरला, वारंवार विनंती केली आणि आमच्या मागणीला यश आलं. आणि हे जर खरं यश कोणाचं असेल तर गडकरी साहेबांनी हे आमच्यासाठी या जिल्ह्यासाठी केलंय. गडकरी साहेबांचे विशेष आभार मानतो. प्रणिती शिंदेना इथं डीपीसीच्या निधीसाठी उपोषणाला बसायची पाळी येते आणि 700-800 कोटी निधी आणण्याचा ढिंडोरा पेटवतात. त्यांना कधीतरी मतदारसंघात येऊन म्हणजे महिन्याला 2 महिन्याला सोलापूरला येण्यापेक्षा रोज जर असले असते, पाठपुरावे केले असते तर माझी पोस्ट माझी बातमी झाल्यानंतर त्यांना कळायची वेळ आली नसती. त्यामुळं मला असं वाटतं की प्रणिती शिंदेच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करावं. जनता सुज्ञ आहे, त्यांनी जन्मल्यापासून त्यांच्या घरात सत्ता आहे, सरकार आहे, त्यांना कधी निवेदन द्यायचं सुचलं नाही. आणि आता भाजप सरकार, मोदी सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे विकास कामं होतात त्याचे ते श्रेय घेतात. दादा, समाज माध्यमामध्ये एक पोस्टर व्हायरल होतोय, त्यामध्ये गडकरी साहेबांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला टॅग केलेल्याचं दिसून येते. लक्षात घ्या, गडकरी साहेब केंद्रीय मंत्री आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी मंजूर होतात टॅग तर सगळ्यांकडे, मलाही टॅग आहे, टॅग तर मला पण आहे. ती प्रेसिडेन्सी आहे किंवा जिथं मंजूर होता त्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे. माझा सवाल असा आहे, प्रणिती शिंदेना तुमच्या घरात सत्तेचे सगळे पदे होते, मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, आमदार, खासदार, त्यावेळी असं निवेदन द्यायचं पण सुचलं नाही तुम्हाला. डीपीआरचं वर्क ऑर्डर निघाल्यावर तुम्ही निवेदन देताय, मंजुरी झाल्यावर श्रेय घेताय. आज समजून घ्या जनताही सुद्धा. आणि विशेषतः मला पत्रकार माध्यमांना सांगायचंय की कधीतरी त्यांना विचारा, डीपीआर झाल्यानंतर तुम्ही निवेदन दिलंय खरं आहे का? माझ्याकडे पुरावा, डीपीआरच्या वर्क ऑर्डरच्या नंतर निवेदन आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की कोणाला काय कळत नाही. जनता खूप हुशार सुज्ञ आहे, त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर.